हाय, नमस्कार मित्रांनो. वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज थोडासा वेगळा बेत केला आहे. काय आज विचार केला कोकणातल्या फणसाची आणि कोवळे जे फणस आहेत त्याची आज फूसभाजी आपण दाखवूया. कोकणाची एक पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धत आहे की ज्या वेळेला आपले तयार होतात फणस त्यावेळेला सुरुवातीला कोवळे फणस असतात, त्याची फूसभाजी खूप छान होते आणि ती कशी होते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघा ना. हे बघा, हे असे हे आपले फणस आहेत आणि माझ्या जोडीला एक येणार आहे, पण मी इथला काय फणस काढत नाही, दरवाजाजवळ आहे म्हणून मी समोर जाणार आहे फणस काढायला आणि माझ्याबरोबर सागर पण आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शाबाश. बस झाला ना. एक बस झाला एकटा तर खाणार आहे. ओके, थांब जरा. हे बघा, आता जे आपण जी फूसभाजी बनवणार आहोत तर बघा, कोवळा फणस असतो तो. ही माझी बहीण काम करते. त्याची साल कशी काढतात, ते दाते असतात ते काढून टाकायचे असतात. आणि ही जी भाजी होणार आहे खूप मस्तपैकी भाजी होणार, एक नंबर भाजी होणार. थोडी वेगळी पद्धत, ह्याच्यामध्ये आम्ही जवला टाकणार. त्या जवला टाकून याची फूसभाजी आम्ही तयार करणार आहे. हे बघा, आता वरचे दाते काढून झाले. आता आम्ही ह्याला आहे ना पूर्ण बारीक करणार. आता बारीक करणार आहे ना पूर्ण, तर करून दाखव कशी, बघूया बारीक होते ती. अरे वा. आणि पावी सकट घेणार आहे ती आणि दिल्यानंतर आम्ही ती उकडणार. ती सावकाश हातावर घेशील. सावकाश हातावर येईल. कारण हिची पाव का घ्यायची, एकदम कोवळी आहे म्हणून ती पाव घेणार आतली. काय लोक पाव घेत नाही, पण ही पाव जर असेल आणि कोवळी असेल खूप चविष्ट पण होते भाजी. हे बघा, हे बघा आता झाली तयार. आता ह्याला जाऊन उकडणार. आता उकडणार त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकणार का, की काय उकडताना मीठ? ओके. आता उकडणार आहे, चुलीवर ठेवणार ना आता, आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेणार. ओके, चांगलं उकडून घेऊ आणि उकडल्याच्या नंतर त्याला बारीक करून घ्यायचं पाट्यावर. असं हे असं बारीक करून घ्यायचं. बारीक काढून सुद्धा थोडंसं त्याच्यात घर तयार झाले. बघा मित्रांनो, हा जावला आम्ही त्याच्यात मिक्स केलाय या फूसभाजीमध्ये. फणसाच्या खूप टेस्ट आणि एक नंबर लागते भाजी. थोडीशी आहे ना मित्रांनो ह्याच्यामध्ये हळद टाकायची. हे बघा, आणि हे गावची पद्धत, साधी आणि सोपी पद्धत आहे. आणि हे जे आहे वाटलेली चटणी, त्याच्यामध्ये लसूण खोबरं असतं आणि हे आमच्या गावामध्ये वाटूनच ठेवतात. तिखट चटणी त्याच्यात सगळं मिक्स असतं.
मिक्स करायची आणि आता तिला फोडणीला द्यायची. आता फोडणीला द्यायला म्हणजे काय, तुम्हाला म्हटलं आपली साधी आणि सोपी पद्धत आहे आणि घरगुती मसाले असतात. बाकी जास्त मोठे मसाले भारीतले नसतात इथे. हे वाटप करून ठेवलेलं असतं सर्व तिखट मसाल्याचं आणि तो नेहमीच्या जेवणात आम्ही वापरतो. म्हणजे सारखं सारखं वाटप करायला नको म्हणून हे चटणी आम्ही बनवून ठेवतो, खोबरं वगैरे टाकून, लसूण टाकून. लाईट पण तेवढ्यातच गेलं मित्रांनो. गावाला असलं की हाच मोठा प्रॉब्लेम. बघा, तेल टाकून घेतलंय फक्त आणि लसूण. चांगलं त्याला जरा हे करून द्यायची, परतून द्यायची. तेवढ्यातच लाईट सुद्धा गेली ना, लाईटमुळे आणखी जरा बघा. आता ते मिक्स केलेली भाजी टाकून द्यायची. अशी ही आमची गावची साधी आणि सोपी पद्धत. एकदा तुम्ही पण करून बघा. खूप अंधार पण झाला, लाईट तेवढ्यातच जाते. गावी असं आहे, असं प्रॉब्लेम. बघा, लाईट पण थोडक्यात आल्यामुळे बरं झालं. तेवढ्यात लाईट झाली तयार. आता आमची ही भाजी. मित्रांनो, हे बघा, बोललो तुम्हाला ही साधी सोपी पद्धत आहे. बिना मोठमोठे मसालेवाले आम्ही नाही घालत. हे साधेच मसाले आहेत आणि ते घरगुती बनवलेले मसाले आहेत. किती छान झाले बघा. हे बघा मित्रांनो, हे आता आमची भाजी तयार झालेली आहे. आणि नक्की सांगा आम्हाला. हा व्हिडिओ आपला एक छोटासा आहे. आपण काय भारीतल्या रेसिपी बनवत नाही, पण हे गावच्या ठिकाणी अशी पद्धत असते म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया की आमच्या गावाला सुद्धा कशा साधी सोपी पद्धतीने भाज्या वगैरे बनवतात. बघा, कलर पण छान वाटतोय.